आज आपल्याला हे जरा शांत बसा रे बेटा. पुण्याला पाठवायचे आहे. स्मार्ट ओळखपत्र आणि आपल्या ज्या काही शाळेला झाड हे वृक्ष आणि हे लॉन जे काही आपल्याला आलेलं कुठून आलं म्हणजे का पुण्याहून आलेलं. पुण्याहून आलं पण कोण दिलं बघा. देणारे आहेत आपल्या गावची सेवा किंवा आपल्या गावातली शाळा सुधाराव, गावचे विद्यार्थी सुधाराव म्हणून आपल्याच गावातले बघा माणसाच्या जीवनात प्रत्येकाचं ऋण राहते, उतराई राहते, सगळ्यांनी आपल्याला मदत केलेली राहते. आपण सुधारलो, आपल्या गावचे लेकरं सुधरा, गावची माणसं सुधारण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करायचो मोठं झाल्या. तसंच गावच्या शाळेतील विद्यार्थी सुधारावं म्हणून हे काय आपल्याला बनवण्यासाठी जे काही दिलेले आहे पैसे आणि हे शाळा सुंदर दिसाय म्हणून जे दिलेलं वृक्ष तर आपल्या गावातील कोण दिलेलं सांगू? धनाजी प्रल्हादराव शिंदे सावंत हे राहणार हेळमचे पण कुठे आहेत ते? बाहेर पुण्याला जिल्हा परिषदला शिक्षक आहेत. पुण्याला तिथं राहतात पण ओढ सगळी गावातल्या आपलं गाव सुधारण्यासाठी त्यांची ओढ आहे. मागे आले होते एकदा भेटले होते ऑफिस मध्ये, 1 तास त्यांनी चर्चा केली. बोलले सर आपल्याला शाळा गावची अशी सुंदर करायची, काय काय करायचं. प्रयत्न इथं आहेत पण प्रयत्न त्यांचे इथं आहेत, लक्ष इथं आहे सुधारण्यासाठी. तर पुण्याला राहून स्वतःच्या कष्टातून केलेल्या कमाईतून आपल्याला त्यांनी योगदान दिलेलं आहे. काय त्याने पैशाच्या रूपानं हे योगदान दिलेलं आहे खूप मोठं. नक्कीच त्यांचं या ठिकाणी मी शाळेच्या वतीनं कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो. असं आपल्याला सुद्धा मोठं शिकून आपल्याला सुद्धा गावच्या लेकरासाठी गावच्या विकासाचे प्रयत्न करायचे एवढं समजायचं. आणि शेवटी दादा धनाजी सरांचे आभार मानून या ठिकाणी माझी 2 शब्द थांबतो.